नमस्कार मंडळी, रक्षाबंधनासाठी बाजारातून बर्फी आणताय तर आता बाजारातून बर्फी आणण्याची गरज नाही. आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी. आज आपण पांढरी बर्फी बनवणार आहोत, जी की चवीला अप्रतिम लागते. तर मी गौरी होम किचन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत मैद्याची बर्फी, जी की अगदी घरच्या साहित्यामध्ये तयार होते आणि अगदी तोंडास टाकताच विरघळणारी अशी मौसूद बर्फी आज आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी 10 मिनिटात तयार करणार आहोत. अगदी नवीन शिकणारा जरी असेल तरी ही बर्फी बनवू शकतो. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी 2 वाटी एवढं मैदा घेतलेला आहे. ज्या वाटीने तूप घेतलेलं आहे त्याच वाटीने 2 वाटी एवढं मैदा घेतलेला आहे. 1 वाटी एवढी साखर घेतलेली आहे. त्यानंतर 4 विलायची आणि 1 वाटी एवढं तूप घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला गॅसवर एक कढई ठेवून घ्यायची आहे. इथे गॅस मी पेटवून घेत आहे. त्यानंतर एक कढई ठेवून घ्यायची आहे. त्यामध्ये आपण 1 वाटी घेतलेलं तूप, संपूर्ण तूप त्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आणि तूप आपल्याला अगदी मीडियम गरम पाहिजे, एकदम कडकडीत गरमसुद्धा नाही. मीडियम गरम झाल्यानंतर आपल्याला जो मैदा होता तो आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत आणि चांगल्या तुपामध्ये मैदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर बघू शकता इथे संपूर्ण मी मैदा घालून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला चमच्याने चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहेत. सुरुवातीला मैद्याच्या गुठळ्या होतात, त्या गुठळ्या आपल्याला चांगल्या प्रकारे तुपामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून चांगला मऊसूद असं आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे त्यानंतर सांशी घेऊन मी चांगल्या प्रकारे आपल्याला ज्या गुठळ्या होत्या त्या आपल्याला संपूर्ण तोडून घ्यायच्या आहे आणि चांगल्या प्रकारे मैदा भाजून घ्यायचा आहे. मैदा भाजत असताना आपल्याला चांगल्या प्रकारे मैदासुद्धा भाजला गेला पाहिजे आणि त्याचा कलरसुद्धा बदलला नाही पाहिजे. तर बघू शकता आपल्याला आणि त्यानंतर चांगला तुपामध्ये मैदा आपला मिक्स झालेला आहे आणि त्यानंतर चांगल्या प्रकारे असं मोकळं जवळपास 5 ते 10 मिनिट आपल्याला चांगल्या प्रकारे तुपामध्ये मैदा भाजून घ्यायचा आहे. ही बर्फी अगदी मऊसूद अशी तयार होते आणि तोंडास टाकताच विरघळते. तर इथे बघू शकता आपला मैदा भाजून झालेला आहे. त्यानंतर त्याला थंड करण्यासाठी ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला एक मिक्सर ग्राइंडर घ्यायचा आहे. त्यामध्ये 1 वाटी साखर आणि जे आपण विलायची घेतले ते 4 विलायची त्यामध्ये सोलून घालून घ्यायचे आहे. त्यानंतर त्याला मिक्सर ग्राइंडरला बारीक वाटून घ्यायचं आहे. तर अगदी मऊसूद अशी आपल्याला साखरेची पेस्ट करून घ्यायची आहे, पिठी साखर तयार करून घ्यायची आहे. त्यानंतर आपलं बॅटर थंड झालेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये मी थोडीशी सुरुवातीला पिठी साखर घालून घेतलेली आहे आणि चांगल्या प्रकारे चमच्याने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थंड झाल्यानंतर आपल्याला हाताने सुद्धा मिक्स करता येते. तर बघू शकता इथे मी चमच्याने चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. तर संपूर्ण मी इथे साखर घालून घेतलेली नाही, त्यामधील थोडीशी साखर बाजूला ठेवलेली आहे. त्यानंतर आपल्याला थोडंसं टेस्ट करून बघायचं आहे. तुम्हाला साखर किती अगदी परफेक्ट असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. तुम्हाला किती गोड हवं आहे त्यानुसार तुम्ही साखर घालू शकता. यामधील मी थोडीशी साखर बाजूला ठेवलेली आहे. त्यानंतर एका ताटाला मी तूप लावून घेतलेलं आहे. जे आपलं तयार झालेलं जे मिश्रण आहे ते संपूर्ण आपल्याला ताटामध्ये घालून घ्यायचं आहे आणि कॉर्नरला एखाद्या आपल्याला चांगल्या प्रकारे सेट करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर तुम्ही हे मिश्रण डब्यामध्ये सुद्धा सेट करून घेऊ शकता. इथे माझ्याकडे बटर पेपर नव्हतं म्हणून मी इथे ताटामध्ये सेट करून घेतलेलं आहे. जर बिना बटर पेपर यूज करता आपण जर डब्यामध्ये जर सेट केलं तर ते काढायला आपल्याला अडचण होऊ शकते. तर त्यामुळे मी इथे ताटामध्ये सेट केलेलं आहे. एक साईडला एका कॉर्नरमध्ये सेट करून झालेली आहे आणि वाटीने अशा प्रकारे प्रेस करून प्लेन करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. त्यानंतर बघू शकता इथे आपलं बर्फीचं मिश्रण अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला हे कमीत कमी 1 तास किंवा रात्रभर आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं आहे. इथे मी या मिश्रणाला रात्रभर फ्रीजमध्ये ठेवून घेणार आहे. तर दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकता आपलं जे बर्फीचं मिश्रण होतं ते एकदम कडक आणि अगदी छान सेट झालेलं आहे. त्यानंतर आपण त्याच्या आपण वड्या पाडून घेणार आहोत. तर बघू शकता इथे आपलं मिश्रण अगदी सेट झालेलं आहे. त्यानंतर 5 ते 10 मिनिट आपल्याला रूम टेम्परेचरवर ठेवून घ्यायचं आहे. त्यानंतरच त्याच्या बर्फी कट करून घ्यायच्या आहेत. सुरुवातीला अशा प्रकारे चाकूने खाचं पाडून घ्यायचे आहे. तर बघू शकता इथे रूम टेम्परेचरवर ठेवल्यानंतर अगदी सहज आपल्याला बर्फी आपली कट होत आहे. त्यानंतर अशा पद्धतीने एक एक करून आपल्याला संपूर्ण अशा हे करून घ्यायचे आहे आणि चांगल्या प्रकारे बर्फी कट करून घ्यायची आहे. इथे आपली बर्फी कट करताना या आधीसुद्धा मी खूप साऱ्या बर्फीच्या रेसिपी चॅनलवर टाकलेल्या आहे. त्यात तुम्ही उपासाची बर्फीसुद्धा
चॅनलवर आपल्या टाकलेली आहे, ती सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता. नंतर अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचे आहे. अगदी सहजरित्या आपल्या ही बर्फी तयार होते आणि अगदी कमी साहित्यात तयार होते. या रक्षाबंधनाला तुम्ही नक्की ट्राय करून बघा. त्यानंतर दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला तुम्हाला जेवढ्या कमी किंवा मोठ्या साईजमध्ये हवं आहे त्यानुसार तुम्ही बर्फी कट करून घेऊ शकता. तर बघू शकता अगदी सहजरित्या आपली बर्फी निघत आहे. त्यानंतर आपल्याला एक एक करून सगळ्या बर्फी कट करून घ्यायच्या आहे. तर इथे बघू शकता त्यामधील एक पार्ट मी साईडला काढून घेणार आहे. त्यानंतर एक एक करून आपल्याला ही बर्फी अशा पद्धतीने कट करून घ्यायची आहे. तुम्ही साईज तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. इथे मी थोडं मीडियम साईजच्या बर्फी कट करून घेतलेल्या आहेत. तर बघू शकता अगदी सहज आपल्या ह्या बर्फ्या कट होत आहेत. तर अगदी मऊसूद आणि तोंडात टाकताच विरघळणारी आपली बर्फी तयार झालेली आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही सुद्धा घरी नक्की ट्राय करून बघा आणि आपल्या मित्रमैत्रिणीशी शेअर नक्की करा. तर बघू शकता अगदी सहज आपली बर्फी तुटत आहे. तुम्हाला अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या बर्फी कट करून घ्यायच्या आहेत. तुम्ही याआधी बेसनाची बर्फीसुद्धा करून बघितली असेल, पण ही मैद्याची बर्फी तुम्ही कधीही ट्राय केलेली नसेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि जर मला कमेंट करून सांगा की तुमची बर्फी कशी झाली. तर आतापर्यंतचा थोडा जरी व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तर प्लीज लाईक करायला विसरू नका आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.